आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील सध्या बोलतात, थेट जाऊयात। अमाऊंटच्या बाबतीमध्ये सगळे पंचनामे आपल्यापर्यंत प्राप्त झाल्यानंतरच त्याच्यावरती निर्णय होईल। परंतु सर्वात मोठी दिलासा देण्याची गोष्ट जर का असेल तर शेतकऱ्याच्या पाठीशी शासन उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जिल्ह्यांमधनं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या त्या ठिकाणचा पंचनामे आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर त्याच्यावरती एकत्रित निर्णय होईल। साधारण आतापर्यंत जी काही अंदाज आहे, प्राथमिक अंदाज जो आहे तो 18 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने याच्यात नुकसान झालेलं दिसतंय। अंतिम अहवाल यायचा अजून बाकी आहे। अंतिम अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल। शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सर्वांचे पंचनामे झाले पाहिजे, ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांचे पंचनामे झाले पाहिजे। सर्वात जास्त नुकसान जर का असेल तर नाशिक जिल्ह्यामधलं द्राक्ष असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, विदर्भामध्ये धानच्या स्वरूपामध्ये असेल, काही भाताचं नुकसान झालं असेल, भाजीपाल्याचं नुकसान झालं असेल, याचे सगळे पंचनामे जे आहेत ते डिटेल पंचनामे हे लवकरात लवकर सादर होतील आणि त्याच्यावरती एकत्रित निर्णय होईल। आता दौरा नाही, प्रत्येकाचं काम असतं। मला तर असं आतापर्यंत ज्या दिवशी अतिवृष्टी अवकाळी पाऊस पडला त्या दिवशीच जवळपास सर्व बऱ्याचशा मतदारसंघातून त्या आमदारांचेच फोन आले, त्यांनी त्यांच्या स्थानिक स्तरावरती दौरे केले। सर्वात जास्त काळजी जर का असेल तर त्या स्थानिक आमदाराला काळजी जास्त असते। त्या आमदारांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघामध्ये जे नुकसान झालेलं असेल त्या नुकसानाची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि स्थानिक तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सगळ्यांचे पंचनामे आजच्या तारखेला सुरू आहेत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये हे सगळे पंचनामे शासनापर्यंत आयुक्तांमार्फत ते पोहोचतील आणि त्याच्यावरती एकत्रित निर्णय होईल। अनेक तालुक्यामध्ये दुष्काळाचा प्रश्न आहे, अशा ठिकाणी काही आपण हे करतोय का? दुष्काळाचा जो बऱ्याच ठिकाणी फटका बसलेला आहे त्या ठिकाणी काही मदत देण्याचा आज दुष्काळाचा विषय जो होता तो याच्यापूर्वी झालेला आहे। 40 तालुके आपले दुष्काळ म्हणून घोषित झालेले आहेत। जवळपास 1021 मंडळ जे होते ते मंडळ सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांची घोषणा झालेली आहे। अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या तालुक्यांमधले मंडळ हे राहिले असतील किंवा नवीन मंडळ स्थापन झालेले आणि त्या ठिकाणी पर्जन्यमापक नसल्यामुळे त्या मंडळाचा समावेश जर का झाला नसेल त्या सगळ्या मंडळांचा सुद्धा अहवाल जो असेल, माहिती जी असेल कलेक्टरांकडनं आमच्यापर्यंत पोहोचते आणि पुढच्या मीटिंगमध्ये जी राहिलेली मंडळ असतील, जी सुटलेली मंडळ असतील, निकषाप्रमाणे 75% कमी पाऊस, 750 mm पेक्षा कमी पाऊस ज्या ज्या ठिकाणी असेल त्या सगळ्या मंडळांचा सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याचा समावेश पुढच्या मीटिंगमध्ये तो सुद्धा केला जाईल। महाराष्ट्र में जिस तरीके से बारिश हुई है काय हवामान खात्याचा अंदाज असून देखील सरकारी यंत्रणेने किंवा सरकारने कुठेही यंत्रणा उभी केली नव्हती, सगळं झाल्यानंतर नाही, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जो होता तो ऑरेंज अलर्ट शासनाच्या वतीने आमच्या विभागाच्या वतीने त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याची सूचना सुद्धा दिलेली आहे। त्याच्यानुसार काळजी सुद्धा घेण्याचं काम केलेलं आहे। आत्ता वस्तुस्थिती ज्या ठिकाणी लाईटनिंगमुळे असेल, वीज पडल्यामुळे असेल किंवा गारपिटीमुळे काही मृत्युमुखी पडलेले असतील त्यांची सुद्धा मदत कालच संध्याकाळपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये त्याची वाटप झालेली आहे। जे जनावरं असतील, लहान जनावरं असतील, मोठी जनावरं असतील, त्यांचं सुद्धा समजा ज्याचा मृत्युमुखी पडलेले असतील किंवा जखमी झालेले असतील ती सुद्धा कलेक्टरांकडनं त्याची कारवाई त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती सुरू आहे। मराठीमध्ये विखे पाटील म्हणतायत, सर विखे पाटील म्हणतायत, सर मराठी तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काय काय चर्चा झाली या संदर्भातली माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी दिली। तहसीलदार, कृषी विभाग सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करतील आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।